तुम्ही आजपर्यंत कैरीच्या वेगवेगळ्या रेसिप्या बघितल्या असेल आणि खाल्ल्याही असेल, पण ही रेसिपी वेगळ्या प्रकारची आहे, हटके आहे. चला तर मग मी करून दाखवते. 4 कच्चे आंबे घेतले, कैऱ्या घेतल्या आणि 3 आलू घेतले. तसं तर सारख्या प्रमाणात पाहिजे, पण बटाटा जरा मोठा होता म्हणून मी 3 बटाटे घेतले. आता उकडून घेतले आंबे आणि बटाटे उकडून घेतले. बटाट्याचे साल काढले आणि आंब्याचा पूर्ण गर काढला आणि बटाटा, आंब्याचा गर, साखर, वेलची हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थोडं फ्रेश क्रीम घातलं आणि फिरवून घेतला. आपलं मिश्रण तयार आहे. छान झालं आहे, स्मूथ आणि घट्ट घट्ट. आणखी थोड्या बटाट्याच्या गुठळ्या होत्या, तर आणखी डबल फिरवून घेतलं. हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. पाऊण वाटी त्यात फ्रेश क्रीम घातलं आणि छानपैकी एकजीव आणि मिक्स करून घेतलं. आपलं कैरीचं श्रीखंड तयार आहे. चिमूटभर मीठ घातलं, ड्रायफ्रूट्स घातले, याच्यात पिस्ता घातला तर आणखी छान, आणि थोडा हिरवा कलर घातला की आणखी छान दिसते. आपलं श्रीखंड, कैरीचं श्रीखंड तयार आहे. बटाटा घालून खूप छान आणि टेस्टी लागतं. काजू बदामाने गार्निश केलं. रेडी टू सर्व. याच्याबरोबर पुऱ्या अतिशय उत्तम लागतात. तुम्ही पण करा. हे बघा किती सुंदर आपलं कैरीचं श्रीखंड दिसत आहे आणि तितकंच स्वादिष्ट आणि चविष्ट आहे. तुम्ही बाकीचे श्रीखंड विसरून जाल. एकदा तरी करून बघा माझ्या पद्धतीने कैरीचं श्रीखंड.